नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज मी आणि विकी मुंडे आयकॉन टूर्नामेंट आहे चंदगड कोल्हापूर या ठिकाणी आम्ही मॅचसाठी निघालेलो आहोत। तर जाता जाता आम्हाला रामघाट लागलेला आहे, तो तुम्हाला संपूर्ण घाट दाखवतो आणि पुढे जाऊन मॅचसुद्धा दाखवतो। तर मित्रांनो, संपूर्ण घाट संपल्यानंतर हा एक पॉईंट आहे, तो तुम्हाला सर्व पॉईंट आणि संपूर्ण घाटसुद्धा पुढे दाखवतो। तर मित्रांनो, हा जो घाट आहे रामघाट किंवा तिलारी घाट असे या घाटाला नाव आहे। कोकणामधील सर्वात भयावह असा हा घाट प्रवास आहे। पहा, अतिशय वळणं आहेत आणि घाट हा उतरतानीचा थोडासा व्हिडिओ आहे, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण घाटसुद्धा पुढे दाखवणारच आहे मी। परंतु हा पहा किती उतार आहे आणि अगदी वळणी रस्ता आहे। पहा, दोडा मार्गावरनं आपण पुढे निघालो की हा डायरेक्ट चंदगडला जाताना हा घाट लागतो। रामघाट किंवा तिलारी घाट असं या घाटाचं नाव आहे। अतिशय प्रसिद्ध असा हा घाट आहे आणि कोकणामधील सर्वात सुंदर भयावह आणि रस्ता पण पहा, अतिशय सुंदर रस्ता आहे या घाटामधला। 2 जिल्ह्यांना जोडणारा असा हा घाट आहे। तर हा संपूर्ण घाट तुम्हाला दाखवतो। पहा, अगदी नागमोडी वळणे आहेत। हा सुद्धा घाटामधला एक पॉईंट आहे। पहा, संपूर्ण वरून पहा तुम्हाला दाखवतो, तो बघा खाली झूम करून दाखवतो, तो रस्ता आहे। आणि या ठिकाणी पण पहा झूम करून दाखवतो, हे पहा हा रस्ता आहे आणि तोच रस्ता इकडे पुढे येतो। पहा, हा पहा रस्ता, असा हा संपूर्ण घाट आहे। हा रस्ता खाली पहा। तर मित्रांनो, आता आपण आहोत दोडा मार्ग या ठिकाणी। आता दोडा मार्गावरनं आपण पुढे चंदगडसाठी निघालेलो आहोत। चंदगडला आयकॉन टुर्नामेंट आहे आणि त्या टुर्नामेंटसाठी मी आणि विकी मुंडे आम्ही दोघं निघालेलो आहोत। तत्पूर्वी तुम्हाला हा सर्व प्रवास आणि पुढे घाटसुद्धा दाखवतो। तर मित्रांनो, आता आपण दोडा मार्गमध्येच आहोत। पुढे तुम्हाला अतिशय भयावह असा तो रामघाट, तो तुम्हाला घाट प्रवास संपूर्ण दाखवतो मी। तरी पहा, आता आपण या ब्रिजवरनं पुढे निघत आहोत आणि आता पुढे घाट प्रवास सुरूच होईल। अगदी आपण त्या घाटाच्या नजदीक आलेलो आहोत। तर तुम्हाला तो घाट प्रवास जाताना पण आणि काही येताना पण असा तो तुम्हाला प्रवास आणि मॅचसुद्धा थोडीफार मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। अतिशय सुंदर असा हा घाट आहे, तो संपूर्ण घाट तुम्हाला दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, आता आपण घाट चढतोय, तोही तुम्हाला बराचसा व्हिडिओ दाखवतो। आणि घाट येताना पहा, अतिशय भयावह असा घाट आहे आणि येताना खूप चांगला व्ह्यू दिसतो, तोही तुम्हाला मी पुढे दाखवतो। मित्रांनो, ज्याप्रमाणे कोकणातला करूळ बावडा हा घाट 14 ते 15 किलोमीटर आहे, फोंडा घाटसुद्धा पण तेवढाच आहे। परंतु हा घाट जो आहे तो खूप कमी किलोमीटर आहे, साधारणतः 6 ते 7 किलोमीटरच आहे। परंतु अतिशय भयावह असा हा घाट आहे। अतिशय नागमोडी वळणं आहेत आणि हा घाट डायरेक्ट असा उंचावरती आहे। तुम्ही ज्यावेळेस संपूर्ण घाट चढाल तर खूप उंच वाटतं, जसं करूळ आणि फोंडा घाट आहे त्यापेक्षाही जास्त उंचीवरनं आपण पाहतो असं वाटतं। आणि चढताना हा घाट खूप डेंजर आहे। ज्याप्रमाणे फोंडा घाट आणि करूळ घाट एवढा रिस्की नाही, त्यापेक्षा डबल हा घाट वरती चढताना रिस्की आहे।
पहा मित्रांनो, तुम्हाला मॅपवर दाखवतो बघा हा घाट. हे पहा मित्रांनो, मॅपवरती असा हा घाट दिसतोय, तर मग प्रत्यक्षात कसा असेल. तर हे पहा मित्रांनो, घाट संपल्यानंतर वरतून तुम्हाला हा सर्व व्ह्यू दाखवतो. हा पण एक पॉईंट आहे. तर हे पहा मित्रांनो, आम्ही आता या ठिकाणावरनं पुढे मॅचसाठी निघालेलो आहोत. तर आमचा आयकॉन प्लेयर विकी मुंडे आणि ही विकी मुंडेची गाडी आहे. तर या ठिकाणावरून आम्ही आता पुढे मॅचसाठी निघालेलो आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणावरून चंदगड 22 किलोमीटर आहे. हा रिसॉर्ट बघा. या ठिकाणी सुद्धा एक जलसंपदाचा प्रकल्प आहे. तिलारी प्रकल्प आंतरराज्य महाराष्ट्र आणि गोवा यांच्या मध्ये मिळून हा प्रकल्प आहे. हा कोल्हापूर जिल्हा म्हणजे चंदगड लास्ट बाउंड्री आणि त्यानंतर बेळगाव कर्नाटक लागतं. इथपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रकल्प आहेत. तर हे पहा मित्रांनो, या ठिकाणचं जे हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या समोर हत्ती आणि गवा दिसेल. तर या ठिकाणी आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. अतिशय प्रसिद्ध असे हॉटेल आहे. त्यानंतर आता आम्ही मैदानामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आमची मॅच आता सुरू झालेली आहे. तर हे पहा, तत्पूर्वी तुम्हाला सर्व क्राऊड आणि हे सर्व मैदान वगैरे दाखवतो. तर फलंदाजीसाठी सलामीचा फलंदाज विकी मुंडे फलंदाजीसाठी गेलेला आहे. मित्रांनो, हा एक दुसरा पॉईंट आहे. तर पहा, दुपारची साधारणतः 4-4:30 वाजलेले आहेत. तरी पहा वातावरण कसं आहे.
मित्रांनो, आपण आता मॅच झाल्यानंतर आपण परतीचा प्रवास करत आहोत. तर घाट उतरताना हा संपूर्ण घाट प्रवास तुम्हाला मी दाखवतो.